सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या भल्या कारणे हिताकारणे पूर्ण महाराष्ट्र भ्रमण करत असताना या अयोग्य जीवाला योग्य करून ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा केल्या त्या अनंत लीळेंमधून आपण समज घेऊन आपला आध्यात्मिक प्रवास या परमेश्वराच्या सन्निधानात राहून अर्थात लीळांबरोबरच करत करत आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर वेरूळला आहे आणि वेरूळला असल्यामुळं जवळ देवगिरीचा राजा राज्य करतोय, महाराष्ट्राचा राजा आहे महादेवराव. आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले बरेचसे लोक देवाकडे वेधल्या गेलेले ते राजाला कळालं आणि राजाही आता दर्शनाला जाण्यासाठी उत्सुक आहे. पालाडांगे यांनी देवाची परवानगी घेतलेली आहे, आज्ञा केलेली आहे. आणि आज्ञा घेतल्यानंतर राजाला सांगितल्यानंतर राजा आता परमेश्वराच्या अर्थात सर्वज्ञांच्या दर्शनाला जाण्याची तयारी करतो आहे. हा राजा लोणारला असताना लहानपणी परमेश्वराची दर्शन झालेलं आहे, भेट झालेली आहे. आणि तो सात्विक असल्यामुळं परमेश्वराचं नाव ऐकताच त्याला वेद निर्माण झाला आणि दर्शनाला यायची तयारी करतो आहे. एक दिवशी राजाने सर्व तयारी केलेली आहे. सर्वज्ञांच्या दर्शनाला जाण्याची तयारी करून तो प्रवासासाठी बरेचसे सैन्य घेऊन निघालेला आहे, निघायची तयारी झालेली आहे. आणि त्याच वेळेस एक मुख्य हत्ती असतो त्यांच्या सैनिकांतला. तो हत्तीदळाचा सेनापती राजाला सांगायला येतो की हत्ती पडला, अर्थात तो मेला. आणि असं झाल्यानंतर हे ऐकल्यानंतर राजाचे जे आजूबाजूचे जे लोक होते त्यांनी सांगितलं का आप शकुन आहे, त्याच्यामुळं आपण आज दर्शनाला न जाता उद्या किंवा कधीतरी तयारी केली पाहिजे. आणि म्हणून राजालाही ते पटतं आणि हत्ती मरणं हे अपशकुन समजून तो राजा परत पुन्हा रिटर्न येतो. आणि जो पालाडांगे आहे तो मात्र परमेश्वराकडे येतो, दर्शन घेतो आणि या सर्व वृत्तांत सांगतो की राजा येत होता, परंतु मुख्य दळातला हत्ती मेल्यामुळं तो अपशकुन समजून राजाने तुमच्याकडे दर्शनाला येण्याचं कॅन्सल केलं आणि ते उद्या येणार आहे. हे सर्व परमेश्वराने ऐकल्यानंतर कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया परमेश्वराने दिली नाही, फक्त ऐकून घेतलं. अर्थात परमेश्वराला सर्व माहिती आहे, परमेश्वराच्याच लीळा आहे आणि परमेश्वराला राजाला दर्शन द्यायचं नाही आहे. याचं कारण तो राजा सात्विक असल्यामुळं राजा पूर्ण राज्य परमेश्वराला अर्पण करून परमेश्वराच्या सेवेला जाईल. आणि त्यानंतर राजकीय घडामोडी बऱ्याचशा होऊन महाराष्ट्रामध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि ते परमेश्वराला माहीत आहे. आणि म्हणून परमेश्वराने कोणत्या प्रकारची त्यांना प्रतिक्रिया न देता फक्त ऐकून घेतलं आणि पुन्हा येतील राजा असा निरोप त्यांनी दिल्यानंतर तो देवाचं दर्शन घेऊन जातो. त्यानंतर एक दिवशी परत राजा परमेश्वराला दर्शनाला येण्याची तयारी करतो. सर्व तयारी झालेली आहे, राजा निघालेला आहे आणि निघतानाच मुसळधार पाऊस सुरू होतो आणि त्या पावसामुळं पुढं जाणं अशक्य होतं. हा सुद्धा एक अपशकुनच आहे असं समजून राजा पुन्हा परत रिटर्न येतो आणि त्यामुळं पुढं जाणं शक्य नसल्यामुळं तो परत आल्यानंतर पालाडांग्या परत देवाला जाऊन सांगतात की राजा निघाला होता दर्शनासाठी, परंतु मध्येच खूप पाऊस आल्यामुळं तोही अपशकुन आणि पावसामध्ये पुढे येणं शक्य नाही, त्यामुळं राजाने परत रद्द केलेलं आहे. पुन्हा परत राजा दर्शनासाठी येणार आहे. त्याही वेळेस देवाने फक्त ऐकून घेतलं, कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. अर्थात हे परमेश्वराला सर्व माहीत आहे, सर्वज्ञ आहे आणि त्या परमेश्वराच्याच लीळा आहे. परंतु तरीही परमेश्वर तिथं का थांबताय, तर पालाडांग्या आहे, दररोज येतो आहे दर्शनाला. अनेक लोक जे अयोग्य जीव आहे त्यांना योग्य करण्यासाठी, दर्शनाचा लाभ देण्यासाठी परमेश्वर तिथंच थांबलेले आहे. आता मात्र राजांनी, सल्लागारांनी, दरबारातल्या लोकांनी सर्व सल्लामसलत केल्यानंतर एक नक्की केलं की आपण आता काही जावलं तरी परमेश्वराच्या दर्शनाला जायचंच. हे राज्य गेलं तरी चालेल असा राजाने निर्धार केला.
आणि राजाच्या दर्शनाला परमेश्वराच्या दर्शनाला सर्वज्ञांच्या दर्शनाला ते निघाले. त्याच वेळेस निघण्याची तयारी झाली. राजा निघाला. त्या दिवशी सर्वज्ञांचं मात्र आता सर्वज्ञांना समजलं की राजा येतो आहे आणि तो आता दर्शनासाठी आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर त्यांनी जो निर्धार केलेला आहे राज्य गेलं तरी चालेल, तो सर्व राज्य सांडेल. आणि म्हणून पश्चातपारी देव उठल्यानंतर बाईसांना सांगतात की बाई, राजा येतो आहे. महादेव राजा तो कैसा पात्र येथीच्या दर्शना येईल म्हणले. तो खूप महत्त्वाचं आणि सात्विक आहे, त्यामुळं आपण आता पुढं जाण्याची तयारी करू म्हटले. तो सर्व राज्य सांडेल आणि त्यामुळं बरीच अराजकता मांडू शकते. तर बाईसांना ते उलट वाटतं की चांगलीच गोष्ट आहे, येऊ द्या म्हणे. मग देवानी लोणारची एकांकीची लीळा बाईसांना सांगतात की लोणारलासुद्धा त्याचं दर्शन झालं होतं. पहिल्यांदा तो लहान होता आणि त्यामुळं हे सर्व वृत्तांत सांगून तो राजाची कशी सात्विकता आहे, कशी योग्यता आहे आणि त्यातून काय होऊ शकते बाईसांना परमेश्वर जाणीव करून देतात. आणि मग बाईसा म्हणते, हो का बाबा, काय हरकत नाही म्हटले. आणि म्हणून मग बाईसांना देव सांगतात की आपण आता पुढं जायला पाहिजे. मग तरी बाईसा म्हणतात देवाला, येत असेल तर येऊ द्या, सांडत असेल तर सांडू द्या, भाग्याचा आहे. असं म्हणून पुन्हा बाईसा जेव्हा सांगते तेव्हा देव मात्र एक पुसटशी त्यांना कल्पना देतात की जर ते आले तर मात्र तुम्हाला मात्र जवळ राहता येणार नाही, कारण तो स्वतः राजा असल्यामुळं तोच आपला सेवेकरी होऊन जाईल, चोपदार होऊन जाईल आणि त्यामुळं सारी बडत घास्त होईल. सर्वसामान्यांना मला दर्शन देणं किंवा सर्वसामान्यांना माझ्यापर्यंत येणं दुरापास्त होईल. आणि मग बाईसा मात्र घाबरतात. नंतर ते म्हणतात मग तो तिकडंच राहू द्या म्हटले, त्याला काय येऊ देऊ नका म्हटले देवा, जर असं होत असेल तर. अशा पद्धतीनं मग देव बाईसाला सांगतात की जर तो आला तर पूर्ण दिवसभर तो मला शोधणार, इथं प्रत्येक लेण्यामध्ये जाणार, शोधणार. आणि त्यामुळं इथं राहणं बरोबर नाही किंवा दुसऱ्या लेण्यात राहणंसुद्धा बरोबर नाही, इथून आपल्याला पुढं जावं लागेल. आणि मग बाईसांनी सर्व तयारी केली. तयारी केल्यानंतर तिथून देव निघाले आणि माठखेड्याला गमन केलं. जोपर्यंत तो राजा वेरूळला येतो आहे तोपर्यंत देवन सर्व भक्त बाईसांसमेत माठखेड्याला पोचलेले आहे. वेरूळला राजा पोचला आणि मग सर्व मठात शोधाशोध सुरू झाली देवाची, परंतु देव कुठे आढळले नाही. आणि ते जे शोधाशोध करणारे त्याचे जे लोक होते, सैन्य होते, ते राजाला येऊन सांगतात की सर्व लेण्यांमधून साधुसंतांचे सर्व एकूण मठ आहे, सर्व मठांमधून बघितलं, लेण्यांमधून बघितलं, परंतु ज्या पुरुषांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं, ज्या पुरुषाच्या दर्शनाला तुम्ही आले, ते मात्र इथं काही दिसले नाही म्हटले. आणि मग त्यावेळं गोसावींचं दर्शन न झाल्यामुळं राजा अत्यंत दुःखिस्त झाला, खेदामुळे फारच खिन्न झाला, दुःखी कष्टी झाला. अशा पद्धतीनं तो पुन्हा परत फिरतो आणि परमेश्वर त्यांना दर्शन देत नाही. इकडं माठखेड्याला देव आलेले आहे. वेरूळहून माठखेड्याला गमन केल्यानंतर गावाच्या पूर्वेलाच एका झाडाखाली परमेश्वरांनी आसन केलेलं आहे. बाईसांनीसुद्धा पाणी आणण्यासाठी गेल्या आणि पाणी आणण्यासाठी जिथं गेल्या तिथं त्या माठखेड्यातल्या काही गवळी स्त्रिया असतात का ज्या दूध, लोणी, तूप विकण्यासाठी दररोज बाजाराला जात असतात, अर्थात वेरूळला जात असतात. तर त्या दिवशीसुद्धा त्या गेलेल्या होत्या आणि लवकर आल्या म्हणून त्यांच्या ते चर्चा करायला लागतात की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला विचारते, काय ग आज खूप लवकर आली म्हणे, हे कसं काय झालं, दररोज तर खूप वेळ होतो तुला येण्यासाठी. आणि मग ती सर्व सांगते का प्रतिदिनी देवगिरीला गेल्यानंतर बराच वेळ व्हायचा, उशीर व्हायचा, परंतु आज पुरुषाच्या दर्शनासाठी राजा तिथं आलेला होता आणि त्यामुळं खूप गर्दी झाली होती. आणि गर्दी झाल्यामुळं माझं जे आहे दूध आणि तूप वगैरे लोणी ते लवकर विकले गेलं म्हणून मी तिथंच आले. आता बाईसासुद्धा ते ऐकताय, बाईसा पाणी आणायला गेलेले आहे, त्या पाणी आणायला आलेले आहे, त्यांच्या चर्चा होते. आणि मग बाईसा सहजच उत्सुकता म्हणून त्यांना विचारते की ते पुरुष भेटले का मग त्या राजाला. तर ती बाई म्हणते, नाही भेटले नाही म्हटले, लेण्यांमधून त्यांनी शोधलं परंतु ते काही भेटले नाही, दिवसभर राजा शोधत होता म्हणले आणि त्यामुळं त्यांना न भेटल्यामुळं ते परत गेले. आणि मग बाईसा सहज उत्सुकतेपोटी म्हणतात, मग त्या राजाला काय वाटलं,
आता ती बाई म्हणते, अहो त्या राजाला काय वाटणार, ते आम्हाला कसं समजणार. परंतु लोक चर्चा करत होते. आमच्या कानावर आलं की तो खूप खंतावला होता, खूप दुःख करत होता आणि दुःख करत करतच तो परत गेला. आणि मग हे सर्व बाईसांनी ऐकल्यानंतर देवाकडे आल्यानंतर पानवाठ्यावर झालेल्या ज्या बायांच्या गप्पा टप्पा त्यांना विचारलं, त्यांनी काय सांगितलं, या सर्व वृत्तांत देवाला बाईसांनी सांगितलं. आणि मग देव म्हणतात, आम्ही तर तुम्हाला सांगितलं होतं दिवसभर ते शोध करल, तो सोडणार नाही. आणि मग बाईसांनासुद्धा फारच आश्चर्य वाटलं की असा कसा राजा का तो देवासाठी कितीतरी पूर्ण दिवस त्यांनी घालवला, शोधलं, दुःखी झाला. अशा पद्धतीनं बाईसांना आश्चर्य वाटलं. आणि मग तिथून देव परत पुढं आता निघालेले, परत रिटर्न काही आले नाही. ते माठखेड्यावरून पुढं इटखेड्याला जातात. एक दिवस वस्ती माठखेड्याला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इटखेड्याला जातात. इटखेड्याला एक दिवस वस्ती होते. तिथं गेल्यानंतर बाईसांनी चरणछाळण करून जे उपहार वगैरे व्यवस्थित करून पूर्ण पूजा अवसर केलेला असतो. त्यानंतर देव लासूरला जोगेश्वरीला जातात आणि तिथंही बाईसांनी एक दिवसाची वस्ती केलेली आहे देवानी. बाईसांनी चरणछाळण केलं, देवाचं उपहाराची तयारी केली, पूजा अवसर केला. अशा पद्धतीने एक एक दिवस प्रवास करत करत आता परमेश्वर पुढं निघालेले आहे. अर्थात तो राजा जो आहे तो अत्यंत सात्विक आहे, परमेश्वराच्या दर्शनासाठी असुसलेला आहे. परंतु तरीही 3 वेळेस त्यांनी प्रयत्न करून देवाने मात्र त्यांना दर्शन दिलेलं नाही. मग देव कधी दर्शन देणार नाही का, असं नाही आहे. पुढच्या जन्मामध्ये तो प्रेमाचा अधिकारी असल्यामुळं पुढं भविष्यात परमेश्वर त्याला देणार आहे. आणि परमेश्वराची त्याची भेटीचा आत्ता योगच नाही आहे, अर्थात त्यांनी ते जोडलेलं नाही आहे. आणि ह्या जन्मामध्ये त्याला परमेश्वराचं दर्शन न जोडल्यामुळं परमेश्वराने सुद्धा त्याला दर्शन दिलेलं नाही आहे. तर अशा ह्या ज्या गोष्टी आहे, कळत नकळत आपल्या पूर्वजन्मात काय झालं आपल्याला माहीत नाही, पुढं काय होणार आहे आपल्याला माहीत नाही. आणि माहीत नसल्यामुळं आपण मात्र आज आपल्याला जे भेटलं आहे, बोध झाला आहे, जाणीव झाली आहे, तर ते समजून उमजून घेऊन प्रयत्नवादी राहून त्या परमेश्वराने दिलेल्या तत्त्वज्ञानातून समज घेऊन आपल्या जीवनामध्ये आपण अंतर्बाह्य बदल केला पाहिजे. आणि आजच परमेश्वराची जी ओढ आहे, वेद आहे, ती आवडीपूर्वक आपण जर भक्ती केली तर नक्कीच परमेश्वरसुद्धा आपल्याला पुढे जाऊन दर्शन देतील. परंतु त्यासाठी आपला प्रयत्न, आपली आस, त्याविषयी परमेश्वर आपलं दर्शन देत नाही याविषयी आपलं दुःख आपण व्यक्त केलं पाहिजे. तसं दुःख करत करत जर आपण स्मरण करत करत जर जीवन व्यतीत केलं तर नक्कीच परमेश्वराची प्रसन्नता निर्माण होऊन परमेश्वर आपल्याला भेट देतील. परमेश्वर पुढं आता जात आहे. आणि त्यानंतर लासूरला गेल्यानंतर त्याच्यानंतर घोगरगावी देवाची वस्ती होते. घोगरगावी वस्ती झाल्यानंतर बाईसांनीसुद्धा तिथं एक दिवसाचीच वस्ती केलेली आहे. देवानी चरणछाळण केलं, उपहाराची निष्पत्ती केली, पूजा अवसर केलेला आहे. आणि तिथून मात्र देव आता छिन्नपापी अर्थात डोमेग्रामकडं प्रयाण करताय. दुसऱ्या दिवशी परमेश्वर भक्तजनासहित छिन्नपापीवरती आलेले आहे. तिथं एक रात्र अवस्थान झालेलं आहे. आणि एक रात्र झाल्यानंतर तिथून परत दुसऱ्या दिवशी डोमेग्रामला प्रस्थान करतात. आता आपल्याला ते आज गेल्यानंतर छिन्नपापीचं स्थान आणि डोमेग्रामचं राजमठ स्थान अगदी जवळ वाटतं. परंतु त्यावेळेस मात्र इकडं एक गाव, तिकडं एक गाव आणि बरीच जंगल, त्यामुळे ते लांब वाटायचं. आता सर्व वस्ती झालेली आहे, ते जंगल काही राहिलेलं नाही, शेती झालेली आहे, त्याच्यामुळे ते एकच वाटतं. परंतु त्यावेळेस मात्र ते 2 होते. आणि मग तिथं एक दिवस वस्ती झाल्यानंतर देव दुसऱ्या दिवशी डोमेग्रामला गमन करतात. डोमेग्रामलासुद्धा बाईसांनी पाकनिष्पत्ती केलेली आहे, पूजा अवसर केलेला आहे. आणि डोमेग्रामला ही एकच दिवसाची वस्ती करून देव पुढे सराला, नावुरी, कंठेश्वर आणि अशा प्रवास करत करत परमेश्वर नाशिककडे आता येत आहे. आणि नाशिककडे आल्यानंतर एकदा प्रवासात शिधा सामुग्री बाईसांकडून संपली. आणि ही शिधा सामुग्री संपल्यानंतर बाईसा देवाला म्हणते, बाबा शिधा घ्यायला पैसे नाहीत म्हटले, आता काय करायचं, आणि जवळपास काही गाव पण नाही. अशा पद्धतीनं देव म्हणतात, बाई आडकित्ता गाण ठेवा म्हटले. तर बाईसा म्हणते, असं किती दिवस चालेल, आडकित्ता गाण ठेवायचा, परत घेऊन यायचा.
तर मग बाई आम्हाला जर प्रवृत्तीच नाही आहे म्हटले तर काय करणार. जर आम्ही ठरवलं तर ह्या तुमच्याकडे ज्या वापरातले जे भांडे ते सुद्धा आम्ही सोन्याचे करू शकतो, परंतु आमची प्रवृत्ती नाही म्हटले. आणि म्हणून बाईसा तक्रार पण करते की आपण आता हा जर गाण ठेवला अडकित्ता तो सोडणार कधी, आपण कधी येणार. बाईसांना काळजी वाटते, परंतु देव काय सांगता हे त्यांच्याकडं लक्ष नाही त्यांचं. त्यामुळे देव सांगतात की आमची काही प्रवृत्ती नाही आहे. आणि मग ते डखल्यांनीसुद्धा मनातल्या मनात विचार केला की गावाला जाऊन सर्वज्ञासाठी काहीतरी पैसे आणावेत, कारण पैसे संपलेले असते. बाईसा देवाला सांगतात, देव मग आडकित्ता गाण ठेवतात. अर्थात ह्या सर्व सद्भक्तांना देवाची जरी काळजी वाटत असली, परंतु देव अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे, त्यांना अशक्य काहीच नाही. याच्या पाठीमाग काहीतरी लीळा आहे, याच्या पाठीमागे कोणाला तरी अयोग्य जीवाला योग्य करायचं आहे, कोणाच्या तरी कन्वेत पोटी त्याच्याकडून काहीतरी देवाला स्वीकारायचं आहे, हे लक्षात न आल्यामुळं त्यांना तसं वाटतं आहे, मनात सहजच वाटतं आहे की अरे आपल्याकडं घरी आहे, आपण जावं आणि देवाच्या उपयोगाला लावावं. तर असं डखल्याच्यासुद्धा मनात येतं. आणि मग देव त्यांच्या मनातलं जाणतात. देव म्हणतात, काय हो डखल्या, मनोराज्य काय करतं, मनात काय तुम्ही राज्य करताय, मनात काय तुम्ही मन माळकं करताय म्हटले. तर डखले म्हणले, जी माझ्याजवळ 2 आसू आहे म्हणले गावाला, तर त्या देवासाठी जर आम्ही खर्चायला आणल्या तर चालेल का. जर गेलो आणि मी घेऊन आलो तर तेवढ्याच आपल्याला खर्चायला झाल्या असत्या. सर्व ते आमची तशी प्रवृत्ती नाही. आमची जर प्रवृत्ती असती तर सर्व भांडी आम्ही सोन्याची केली असते. त्याच्यावर तुम्ही तो कशाला विचार करताय की आमच्याजवळ काही नाही आहे, मग आता देवाचं काय होईल, आमचं काय होईल, याचा विचार करू नका. आपणही कळत न कळत आपल्या मनामध्ये अशा अनेक शंका येतात की काय होईल, काय होईल. हा जो प्रश्न आपल्या मनाला निर्माण होतो, त्यातूनच परमेश्वरावरची जी समर्थावरची निष्ठा आहे ती आपली कुठेतरी कमकुवत आहे. आपलं जे मन आहे ते कुठेतरी दुबळं आहे. परमेश्वराला आपण जाणलेलं नाही आहे, लक्षात आणलेलं नाही आहे, लक्षात घेतलेलं नाही आहे, म्हणून आपल्या मनामध्ये त्या शंका येत राहतात. नामधारकाला वाटतं पुढं काय, वासनिकाला वाटतं पुढं काय, साधू संतांना वाटतं पुढं काय. हा पुढं काय हा अन्यथा ज्ञानाचा भाग आहे, दुबळ्या मनाचं ते प्रतीक आहे. परमेश्वराने सर्व नियोजन केलेलं असतं आणि प्रत्येकासाठी नियोजन केलेलं असतं. असं नाही आहे की विशिष्ट लोकांसाठीच नियोजन करायचं. सकळ जीवाते चिंतिती परमेश्वर म्हणतात. त्याच्या प्रत्येकाचं नियोजन त्याच्या त्याच्या कुवतीनुसार, त्याच्या त्याच्या अवस्थेनुसार, त्याच्या त्याच्या पात्रतेनुसार परमेश्वराने सगळ्यांची विषय व्यवस्था केलेली असते. परंतु ती निष्ठा आपली असली पाहिजे. आपण फक्त सातत्यपूर्ण चालत राहिलं पाहिजे. परमेश्वर प्राप्तीचं जे ध्येय आपल्या दृष्टीच्या समोर ठेवून आपल्यामध्ये आपल्याला काय बदल करता येईल आणि समज घेऊन आपल्यामध्ये शुद्धता निर्माण करून आचाराच्या बाजूने विचार करून परमेश्वराला प्राप्त करण्याच्या उद्देशाने आपल्याला किती प्रयत्न करता येईल, हाच फक्त आपण विचार करायचा असतो. पण आपण याचा विचार न करता माझं पुढं काय, मी अनुसरलो तर काय, मला काय होईल, मला हे भेटेल का, मला ते भेटेल का, अशा बऱ्याच शंका येतात. आणि लीळाचरित्रामध्ये सुद्धा असे कितीतरी सद्भक्त आहे का जे परमेश्वराच्या बरोबर राहूनसुद्धा परमेश्वराचा बोध आणि प्रचिती होऊनसुद्धा ते काळजी करतात. ही एक जीवाची प्रवृत्ती असते, एक नैसर्गिक आहे मनात शंका येणं. परंतु हीच अवस्था निर्माण करणं म्हणजे साधना आहे. परमेश्वरावरची समर्थवादाची निष्ठा निर्माण करणं आणि जसा परमेश्वर ठेवेल तसा राहण्याची तयारी असणं म्हणजेच साधना. आणि त्या साधनेचं एक परमोच्च अशी एक अवस्था ती निर्माण करणं हे परमेश्वराच्या प्राप्तीचं लक्षण आहे आणि ते आपण केलं पाहिजे. तर परमेश्वर स्वतः सांगतात की आम्हाला प्रवृत्ती नाही आहे. तर डखले म्हणे, तर मग काय करावं जी म्हटले, मग तुमची प्रवृत्ती नाही आणि आम्हालाही जाऊ देत नाही, तर मग काय करावं काय. तर सर्वजण म्हणले, तुम्ही पोरे हो, तुम्ही आहात तसे राहणार नाहीत, तुम्ही नासाल म्हटले. जर आमची प्रवृत्ती तुम्ही जर सांभाळली नाही तर तुम्ही जसे आज आहे तसे राहणार नाही, तुम्ही नासाल. अर्थात धर्मावरून जाल, माझ्यापासून जाल, माझ्या सन्निधानातून जाल. त्याच्यामुळे मी तुम्हाला जे सांगतो आहे तेवढं ऐका. परमेश्वर म्हणता, येथुनी म्हणितले ते कीजे, येथुनी वारले ते न कीजे. स्पष्ट शब्दात परमेश्वराने तत्व आणि सिद्धांत आणि आदेश, आव्हान आणि आचार आपल्याला सांगितलेला आहे. तर म्हणून आपण परमेश्वराने जे सांगितलेले, परमेश्वराने जे दाखवलेलं आहे, परमेश्वराने जो आपल्याला समज दिलेला आहे त्या चौकटीत राहून आपण आपल्यासाठी नियमावली तयार करून, निग्रह करून त्यावरती चाललो पाहिजे. विनाकारणच आपण आपल्या मनाने विषय व्यवस्था करून जर चुकीच्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपण धर्मापासून जाण्याची शक्यता असते आणि जाऊ शकतो. असे कितीतरी सद्भक्त आहे का जे परमेश्वराने सांगितलेले तत्वसिद्धांत न समजल्यामुळं धर्मावरून गेलेले आपल्याला आजूबाजूला दिसतात. मळीनं तो आलेलं दिसतं. त्याच्यामुळं परमेश्वर काय आहे
ही वस्तू काय आहे एकदा समजून जर घेतली तर आपोआपच आपली समर्थवादावरची निष्ठा निर्माण होऊन या शंका कुशंका समज गैरसमज अज्ञान अन्यथाज्ञान हे सर्व आपलं निकाली निघतं. परंतु ही अवस्था निर्माण होणं आणि काही न बोलता काही न सांगता जसं जसं आहे तसतसं परमेश्वराच्या समर्थवादाची निष्ठा ठेवून चालत राहणं हे एवढं सोपं नाही. आपण सांसारिक जीवनामध्ये जीवन रगत असताना चढ उतार आडी अडचणी संकट येत राहतात आणि परमेश्वर सर्वज्ञ आहे समर्थ आहे आणि आपल्या कर्माने जे जोडलेले तेच आपल्या जीवनात आहे याची आपल्याला सर्व कळत आहे, पण तरी आपल्याला वळत नाही. म्हणून आपण परमेश्वराकडे जाणे विडे वाहणे त्यातून काहीतरी मागणी करणे त्या अनुषंगाने त्या दृष्टपरी हेतूच्या अनुषंगाने त्या भौतिक जगाच्या सुखाच्या अभिलाषेपोटी काहीतरी कर्मकांड आपण करतच राहतो आणि ते परमेश्वराला अपेक्षित नाही. परमेश्वर समर्थ आहे ही भावना जर तुमच्या मनात आहे आणि ते सर्वज्ञ आहे हे जर विचार तुमच्या मनात आहे तर नक्कीच देवाला आपली अडचणही माहीत आहे, सांगण्याची आवश्यकता नाही आणि त्यातून देव आपल्याला काढणारे आहे. त्याच्यामुळं सातत्यपूर्ण आपण ठामपणे राहून धीर धरून चालत राहणं हेच त्यावरती उपाय आहे. देव म्हणता स्पष्ट, तुम्ही जर आम्ही तुम्हाला सांगितलं ते तुम्ही केलं नाही तर तुम्ही नासाला अर्थात धर्मावरून जाल. त्याच्यामुळं तुम्ही अनुसरल्याचं काहीच शिल्लक राहणार नाही. या लोकांच्या हातून तुम्ही वाचणार पण नाहीत म्हटले. त्याच्यामुळं आपण वासनिक दशेत असलेला वासनिक किंवा अनुसरलेल्या दशेमध्ये असलेला अनुसरलेला भिक्षुक यांनी परमेश्वरावरती निस्सीम निष्ठा ठेवूनच चालत राहिलं पाहिजे. स्वतःच्याच मनाने विषय व्यवस्था करून कोणते तरी निर्णय घेणं हे आपल्या धर्माला घातक ठरू शकतं आणि म्हणून परमेश्वराच्या तत्त्वसिद्धांताच्या चौकटीत राहून जे आपल्याला करण्यासारखं आहे ते आपण केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणत्या कर्मकांडाचा विधीचा दास न होता परमेश्वराचं किंकरत्व परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान आपल्या जीवनात उतरून त्यात बदल करून त्यावरती निष्ठा निर्माण करून जर परमेश्वराच्या आणि आपल्यातलं अंतर आपण कमी करत राहिलो तरच परमेश्वरापर्यंत पोचू. त्यानंतर आडकित्ता एका मोठ्या दुकानदाराकडे त्याला आम्हाला देवाने सांगितलं की तुम्ही जा, बदल्यात काही जैविक किराणा आहे तो घेऊन या, आलेल्या पैशातून बाजार आणा, उपहार तयार करा, आरोग्याना मग करा. तर अशा पद्धतीनं मग बाईसांनी डखलेला तो आडकित्ता दिला. गावात गेल्यानंतर रस्त्याने अर्थात हा विषय चालू आहे आणि त्यानंतर तिथं देवानी तो आडकित्ता गाण ठेवायला लावला आणि किराणा आणल्यानंतर बाईसांनी उपहार केलेला आहे. असणार उपिष्ट झाली इतक्यात तो वाणीसुद्धा परत आला बाईसांच्याच पाठीमागं. सर्वज्ञांना पाहिलं, दंडोत घातली, चरणा लागलं, मस्त टेकवलं आणि मग तो विचारतो आडकित्ता ह्याच गोसावी यांचा आहे का? तर डकले म्हणले हो यांचाच आहे. आणि मग तो आडकित्ता पण पुन्हा देऊन टाकतो आणि वरून काही पैसे पण देतो आणि मग तो जो वाणी आहे तो डखल्यांना परत रिटर्न घेऊन जातो. तो आडकित्ता देतो, पैसे देतो, तो किराण्याचे जे पैसे आहे ते परत रिटर्न देतो. अशा पद्धतीनं देवानी जी केलेली लीळा आहे या लीळेच्या माध्यमातून तो जो वाणी आहे त्या वाणीची जी काही कणव आहे, जी अवस्था आहे त्याची त्याला योग्य करायचं आहे. अशा पद्धतीनं परमेश्वराने लीळा केलेली आहे. जर यदा का जर देवानी बाईसांचं ऐकलं असतं किंवा डखल्याचं ऐकलं असतं तर तो जो जीव आहे त्याला परमेश्वराला कसं काही देता आलं असतं. आणि त्याच्याकडून किराणा स्वीकारलेला आहे, त्याला दर्शनाचं गोमटं दिलेलं आहे, त्यांनी परत पुन्हा परमेश्वराला जे द्रव्य दिलेलं आहे ते परमेश्वर आता उपयोगी लावणार आहे आणि त्यातूनच तो ज्ञानाला प्रेमाला पात्र होणार आहे. तर परमेश्वराच्या ज्या अगाध लीळा आहे, अनंत लीळा आहे त्या आपण समजू शकत नाही आणि प्रत्येक लीळाच्या पाठीमागं परमेश्वराचा हेतू आहे, उद्देश आहे आणि तो उद्देश आणि हेतू एकच आहे की अयोग्य जीवाला योग्य करणं. एखादा मोठा व्यावसायिक असतो किंवा राजकीय माणसं असतात ते किंवा एक सर्वसाधारण जरी माणूस असला तरी घराच्या बाहेर निघताना सुद्धा तो हेतू ठेवून बाहेर पडत असतो का आज इथं जायचं आहे, तिथं जायचं आहे, हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, याला भेटायचं आहे, त्याला भेटायचं आहे. पूर्ण प्रत्येकाचं शेड्यूल तयार असतं. एवढा मोठा अनंत ब्रह्मांडांचा नायक या जीवाच्या हिताकारणे या सृष्टीमध्ये अवतरतो तर तो बिगर हेतूचा आला असेल का? नियोजनाचा आलेला असेल का? तर पूर्णपणे नियोजन आहे. कोणाला कुठं भेटायचं, कोणाला कशा पद्धतीनं भेटायचं, कोणाला काय द्यायचं. आपल्या जीवनामध्ये बी अशा गोष्टी घडतात पण आपण म्हणतो काय योगायोग आहे. आता योगायोग वगैरे असं काही नसतो. तो परमेश्वराचा नियोजित पद्धती कार्यक्रम असतो. कोणाला कसं
भेट द्यायची. संयोग योग साई परिसराच्या प्रवृत्तीनं ही माया जे सामर्थ्य आहे त्याचं काम आहे ती करत राहते आणि आपल्याला ते अनुभव येत राहतात. कितीतरी वेळा अनुभव येत राहतात. कधी मला तर दररोज फोनवर अनुभव येतात. एखादी व्यक्ती मला अचानक फोन करते. फोन केल्यानंतर त्या व्यक्तीला मी एखाद्या व्यक्तीविषयी सांगत असतो आणि त्या व्यक्तीचा पुन्हा मला फोन येतो त्याच वेळेस, हा फोन चालू असतानाच, आणि मी लगेच त्यांना कॉन्फरन्सवर घेऊन त्यांचं लगेच भेट घालून देतो. तर हे निव्वळ योगायोग आहे. दोघंही म्हणतात आम्ही सहजच केला फोन बाबा, आणि त्यांची फोनवर का होईना भेट होते, एकामेकाची विचाराची देवाणघेवाण होते, ओळख होते, त्यांचे एकामेकाचे जे काही प्रश्न असतात ते क्लिअर होतात. तर या ज्या गोष्टी आहे ह्या सारा नियोजनबद्ध कार्यक्रम असतो. आपण फक्त परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून चालत राहणं एवढंच आपल्या हातात राहतं आणि त्यासाठी ऊर्ध्वगतीचा प्रयत्न करणं, आस करणं, वासना करणं, तळमळ करणं आणि प्रार्थना करणं. त्याच्यामुळं खूप काही धर्मासाठी करावं लागतं, खूप प्रवास करावा लागतो, इकडं जावं लागतं, तिकडं लावावं लागतं, खूप खर्च करावा लागतो. हे साऱ्या आपल्या मनाच्या भावना आहे, मनाच्या दुबळेपणाचा विषय आहे. त्याच्यामुळं ह्या विषयात न पडता जो परमेश्वर काय आहे, ही वस्तू काय आहे समजून त्या परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून चालत राहील आणि परमेश्वर जे जे आपल्याला समोर आणील ते परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे ते अत्यंत उत्साहापणे स्वीकारत राहील आणि त्यावरती चालत राहील. तोच परमेश्वराला प्राप्त करू शकेल. ते इतकं सोपं नाही आहे. त्यानंतर परमेश्वर वावी गावाच्या दक्षिणेला वटेश्वराच्या देवळात आलेले आहे. तिथं देवाचं आसन झालेलं आहे. बाईसांनी श्रीचरण शाळण प्रक्षाळन केलं आहे, नित्यनेम त्यांचा विधी केलेला आहे आणि तिथंसुद्धा एक दिवसाची वस्ती झालेली आहे. आता ह्या वावी ह्या वटेश्वराच्या ठिकाणी अर्थात जे स्थान आहे ते उपलब्ध नसावं, कारण आत्तापर्यंत तिथं कधी जाण्याचा योग आलेला नाही आहे. अशा पद्धतीनं परमेश्वर वेरूळवरून निघून फक्त राजाला दर्शन द्यायचं नाही या उद्देशाने पुढं आता प्रत्येक जीवाची जिथं कणव जे प्रांतामध्ये ज्या ठिकाणी ज्या कणवेचे जीव आहे त्यांची कणव आल्यानंतर देव पुढं जात आहे आणि असं करत करत परमेश्वर आता सिन्नरला गमन करणार आहे आणि सिन्नरकडं देवाने गमन केलेलं आहे. अर्थात आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की इतकं मोठं आपण व्हायचं नाही का देवानी आपल्याला दर्शन देऊ नये. छोटा असला तर चालेल, कारण त्या छोट्याला परमेश्वर दर्शन देतात. आता हा राजा असल्यामुळं परमेश्वर त्याला दर्शन देत नाही. जर यदा काही तो राजा नसता, एखादा सर्वसाधारण त्या राजाच्या पदरी असलेले सर्वांनाच देव जर दर्शन देत आहे तर याला पण दिलं असतं आणि पुढच्या जन्मापेक्षा ह्या जन्मात त्याचा उद्धार होऊन गेला असता किंवा त्याला पुढं परमेश्वराने चाल करून दिली असते. परंतु त्याच्या पूर्वकर्माच्यानुसार त्यांनी जी केलेली भक्ती आहे ती भक्ती कोणती होती? परमेश्वराची भक्ती होती, परंतु दृष्टपर भक्ती होती. आणि त्या परमेश्वराच्या देवतेच्या ठिकाणी परमेश्वर म्हणून केलेली भक्ती ही भक्ती असल्यामुळं किंवा परमेश्वराच्या स्थानाच्या ठिकाणी परमेश्वराच्या ठिकाणी देवता म्हणून केलेली भक्ती, त्यातून हासा राजयोग निर्माण होत असतो. आणि म्हणून त्यांनी पूर्वी ज्ञान न घेता, समजून न घेता, जाणून न घेता, त्याला बोध नसल्यामुळं कोणत्याही प्रकारचा प्रयत्न न करून विचार करून बौद्धिकतेला ताण देऊन फक्त त्यांनी भक्ती करीत राहिली. आणि ही भक्ती करत राहताना परमेश्वराच्या ठिकाणी दृष्टपर भक्ती किंवा देवतेच्या ठिकाणी परमेश्वर म्हणून भक्ती अशा पद्धतीनं भक्ती केल्यामुळं किंवा परमेश्वराच्या ठिकाणी ही आपली देवता आहे, आपलं कुळदैवत आहे असं म्हणून केलेली भक्ती, त्यातून हे राजयोग निर्माण होत असतात. आणि असे परमेश्वराच्या दर्शनाला किंवा परमेश्वराच्या प्राप्तीला अडथळे पण अप्रत्यक्ष निर्माण करत असतात. म्हणून आपण कधी भक्ती करत असताना, कोणती गोष्ट करत असताना समजून उमजून जाणून घेतलं पाहिजे. बुद्धीला ताण देऊन विचार करून चिंतन करून आपण ते केलं पाहिजे. कळत न कळत आपण काय करतोय हे आपल्याला समजत नाही आणि न समजल्यामुळं आपल्यामध्ये आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये एक प्रकारे आपण अडथळाच निर्माण करत असतो. आणि म्हणून आपली भक्ती ही ज्ञानवाचक आहे. म्हणून परमेश्वराने ज्ञानवाचक सांगितलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीला ज्ञान असलं पाहिजे. त्या ज्ञानातूनच आपण कोणती गोष्ट केली तर त्यातून प्राप्त होणार आहे. जर यदा कदाचित आपल्याला ज्ञान नाही तर ती गोष्ट न करणं कधी उत्तम. परंतु अज्ञानवश काहीतरी गोष्ट करून आपण अडथळा निर्माण करण्यापेक्षा जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण ते न करणं आणि ज्ञान झाल्यानंतरच योग्य यथार्थपणे ती करणं हे परमेश्वराच्या प्राप्तीचं मुख्य आणि महत्त्वाचं साधन आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.